महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी आज मंत्रालयात पदभार स्वीकारला। पुढची 5 वर्ष त्यांच्या खात्याविषयी असणारं व्हिजन त्यांनी यावेळी स्पष्ट केलं। याआधी आदिती तटकरे यांच्याकडे याच खात्याची जबाबदारी होती आणि पुन्हा एकदा त्यांना हेच खातं देण्यात आलंय। महिला व बालकल्याण विकास विभाग आता पुन्हा एकदा आदिती तटकरे यांच्याकडे त्याची जबाबदारी सोपवली। महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी आज पदभार स्वीकारलेला। आपल्यासोबत आदिती ताई आहे। ताई, सुरुवातीला शुभेच्छा। आज पदभार स्वीकारलेला आहेत, काय भावना आहेत? कारण तिसऱ्यांदा मंत्री होते। खूप आनंद आहे, समाधान आहे की आधी राज्यमंत्री म्हणून किंवा याच विभागाची मंत्री म्हणून मला काम करण्याची संधी मिळाली आणि कुठे ना कुठेतरी मंत्रिमंडळामध्ये गेल्या वेळेला मी जरी एकटी महिला मंत्री असेल तरी कुठेही मला त्या बाबतीतली शंका कुशंका किंवा दुजाभाव असा जाणवला नाही। उलट महिला व बाल विकास विभाग आम्ही या 1.5-2 वर्षामध्ये अजून मुख्य प्रवाहामध्येच आणण्यात यशस्वी ठरलेलो आहोत। एका चिमुरडीवर अत्याचार झाला, त्याची हत्या करण्यात आली, या घटना रोखण्यासाठी नेमकं काय पावलं रोखताय? हे अतिशय निंदनीय आणि निषेधार्थ ही घटना आहे। मी त्या संदर्भातली माहिती सुद्धा तिथल्या संबंधित पोलीस अधिकाऱ्यांकडून घेतली आणि मला वाटते आज ते जे आरोपी आहेत, गुन्हेगार आहेत, त्यांना सुद्धा आज दोन्ही आरोपी पकडलेही गेलेले आहेत आणि इतर जी त्यांची जी कायदेशीर कारवाई आहे त्याला सुद्धा सुरुवात झालेली आहे। मी ती जी पीडित जी कुटुंब आहे त्यांना महिला व बाल विकास अंतर्गत, मनोधैर्य अंतर्गत आम्हाला ज्या काही उपाययोजना करायच्या असतात ते सुद्धा आम्ही स्पीडीली म्हणजे लवकरात लवकर त्याही आम्ही तातडीने करत आहोत। तुमच्या 5 वर्षाचं मिशन काय असणार, विजन काय असणार? पुढारीने एक कॅम्पेन केलंय, माझा मंत्री माझं विजन। तुमचं काय विजन असणार? मला निश्चितपणाने असं वाटतं की महिला व बाल विकास अंतर्गत आम्ही अनेक ऐतिहासिक निर्णय घेतलेले आहेत। एक तर लाडकी बहीण योजना तर आहेच, पण त्या व्यतिरिक्त वडिलांच्या नावासहित आईचं नावाचा समावेश नावामध्ये करणं असेल, लेक लाडकी योजना अधिक प्रभावीपणे राबवणं असेल, पण त्या व्यतिरिक्त मला असं वाटतं की महिलांमध्ये आर्थिक साक्षरता आणणं, फायनान्शियल लिटरसी त्यांच्यामध्ये आणणं ही गोष्ट फार महत्त्वपूर्ण आहे। कॅमेरा पर्सन संतोष सुशांत सावंत, पुढारी न्यूज, मुंबई।